वरी 30 आणि खाली 20. आणि तर बुडात किती भरलंय? पुन्हा 22-23 भरले आणि खोली 51-52 आहे. म्हणजे आपण बोललेल्यापेक्षा 1 फूट 1.5-2 फूट जास्त जरी आलंय. कारण की जेणेकरून उद्याच्याला बी ह्यानी पुन्हा कोण बी मापलं तरी एकदम गळगळीत माप भरावा. नमस्कार शेतकऱ्यांना मी एकच सांगतो की तुम्ही तुमची वैयक्तिक खुली रुंदी मापून घ्या. हे बघा, हे आमचे शेतकरी ह्यांनी हिर माझ्याकडून खाणलेली. तर आता म्हणजे स्वतः हिरीत उतारलेले आहेत मशीनच्या साह्याने बकेटमध्ये बसून. भीती वाटत होती तरी बी म्हणलं नाना तुम्ही हिरीमध्ये उतरा आणि तुम्ही तुमच्या हातात टेप धरा आणि विहीर मापा. तर विहीर मापतानी त्यांच्याकडं 22 एकीकडून 21 पॉईंट काहीतरी भरले, एकीकडून 22 भरले. आपली 20ची बोली होती. तर माप व्यवस्थित झालेलं आहे त्यांचं. तर नाना स्वतः माप घ्यायला लागलेत. हिरीचा आकार बघा, गोलाय बघा. आणि नंतरच मी शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही मला कामं द्या. आता बाबा काय म्हणते ते ऐका. तर बुडामधले 22 रुंदे आलेले आहे. तर वैयक्तिक बाबा पण खुश आहेत. त्याच्यासाठीच त्यांना सांगितलं तुम्ही विहिरीमध्ये जा, तेव्हा माणसाला अनुभव येतो. अशा वरून कुणी काही म्हणतं. उद्याच्याला एखादा शेतकरी आला असता, म्हणला असता बघा ह्यानी हिरीचं माप कमीच आहे, मग काय करायचं. बाबा झाले असते डिस्टर्ब, म्हणले असते असा असा मोरे फलाना आहे पोकलेनवाला, हे काम काही व्यवस्थित करीत नाही. तर त्यासाठी वैयक्तिक मी तिथं होतो. त्यांना बकेटमध्ये बसविलं, आमचा माणूस एक बसविला आणि त्या दोघाला म्हणलं तुम्ही माप व्यवस्थित घ्या. आणि बाबाच्या हातातच टेप देऊन बाबांनी माप घेतलेले. आता आले बाबा वरी. आता हे हिरीचा आकार बघा, फिनिशिंग बघा. सर्व शेतकऱ्यांना हे महत्त्वाचं आहे. ही वास्तू असती. बच्चू कडूचं म्हणणं एकच आहे, एक घर एक बांधून बघा आणि हिर एक खोदून बघा. म्हणजे शेतकऱ्यासाठी बघा. आता खुलीचं माप 51 फूट दिलेलं आहे. तर एवढी हिर, आता ते हिर कशी गुती घेतली हा लांबचा विषय. पण विषय ह्याचा आहे की काम क्वालिटीच दिली पाहिजे, तेव्हा शेतकरी राजा हा आपला खुश होतो. आणि शेतकरी म्हणजे जगाचा पोशिंदा आहे. प्रत्येक धंद्यावाल्याला सांभाळून घेतो. तर बाबाचं म्हणणं काय आहे ते ऐका. तुम्ही एक सांगा काय चांगले 100% झाले. म्हणजे तुमचा ठराव कसा झाला तिकडून असं वरी 30 आणि खाली 20. आणि तर बुडात किती भरलंय? पुन्हा 22-23 भरले आणि खोली 51-52 आहे. म्हणजे आपण बोललेल्यापेक्षा 1 फूट 1.5-2 फूट जास्त जरी आलंय. कारण की जेणेकरून उद्याच्याला बी ह्यानी पुन्हा कोण बी मापलं तरी एकदम गळगळीत माप भरावा. हा. तर काम कसं झालंय नाना काम कसं झालंय सांगा. काम झालं ना चांगलं. नंबर 1. म्हणजे काय अडचण आमच्याकडून? काय नाही पैसा पाण्याला त्याला काय नाही पैसे नाही द्यायचे. तर माळकरीत बाबा खूप खुश आहेत हा. आणि एकदम चांगले माणसं आहेत. असं काही विषय नाही. मला एवढंच सांगायचंय त्यांना म्हणजे आमचा की केस तालुका आपण चांगला असलात बीड तालुका की आपल्याला सर्व जग चांगलं असतं. नाही तसं नाही काय. शेतकऱ्यांनो तुम्हाला मी एकच सांगतो, तुम्ही काम कुणाला बी द्या पण व्यवस्थित केलं पाहिजे. अशाच व्यक्तींना काम द्या. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9112 62 62 62. दुसरा नंबर आहे 88 88 92 62 62. तर तुम्ही अवश्य मला कॉल द्या. एकदा फिर माझ्याकडून करून बघा, तेव्हाच तुम्हाला अनुभव येईल. तुम्हाला वाटत असं हे व्हिडिओ टाकतोय असं काय तसं काय, असं काय विषय नाही. तुम्ही मला संपर्क साधा. शेतकऱ्यांना ज्यांची हिर केली त्या शेतकऱ्यांचा नंबर किंवा तुम्हाला कॉन्फरन्सवर घेऊन